शिक्षण घेतलं यापेक्षा मराठी भाषेचे संस्कार त्याच्यावरती पूर्ण आहेत की नाहीत हं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याची दक्षता घेता. त्याची दक्षता 100%. साहित्य पण संमेलन. ती मुलं माझी तशी तशी आजच्या पिढीसारखीच आहेत. हं, हं, हं. बऱ्याचदा माझ्या मुलीला सांगावं लागतं, ती व्याकरणापुरतं मराठी वापरते. बर बर. हं. पण तुम्हाला स्वतःला काय वाटतं की बऱ्याचदा बोली मराठीमध्ये इंग्रजी आणि अन्य भाषेतले शब्द येत असतात, तर मराठीमध्ये ते मला एकही. मला मुळात हीच गोष्ट सांगायची आहे की बाळासाहेब असोत किंवा माझे वडील असोत, हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जरी शिकले तरी उत्तम मराठी, बरोबर. आणि ती उत्तम मराठी असणं, ती आपल्या भाषेबद्दलची जाण आणि प्रेम, ही गोष्ट तुम्ही टिकवणं, मला असं वाटतं हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे, पण बोली भाषेमध्ये जर अन्य भाषेतला एखादा शब्द आला तर तितकाही नसावा एवढे तुम्ही आग्रही आहात का? नाही नाही, एवढं चालतं. आता म्हणजे आपले अनेक शब्द हे ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये घेतलेलेच आहेत की. हं. जर ते या गोष्टी जर पुढे नेऊ शकतात किंवा वाढवू शकतात किंवा त्यांचा शब्दसंग्रह जर ते वाढवू शकतात, आपले अनेक जगभरातले अनेक शब्द घेऊन जर ते वाढवू शकतात, आपण वाढवायला काय हरकत आहे? बरोबर. साहित्य म्हणजे संमेलन. आता अनेकदा आपण बोलता बोलता जर समजा सांगायला गेलो, कुसुमाग्रजांचं आहे ना, मेजा खालुनी मेजा वरतून द्रव्य कोणाचे लुटू नका, तर पहिलं मेज म्हणजे काय ते सांगायला लागेल. हो हो. साहित्य संमेलनांचं जे सगळं स्वरूप आहे, राजकीय लोक तर या संमेलनामध्ये व्यासपीठावर असतातच खूप. इथे आता तुम्ही कलावंत म्हणून आहात आणि एक उत्तम वक्ते म्हणून आहात, तर या साहित्य संमेलनांच्या सगळ्या स्वरूपाविषयी नेमकं काय वाटतं? आणि साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड, मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड ही अशा तऱ्हेच्या निवडणुका घेऊन व्हावी असं वाटतं का? नाही, मला साहित्य संमेलनाची प्रोसेस माहीत नाही, तिकडे कोण मतदान करतं हे मला माहीत नाही. आणि प्रत्येक वेळेला साहित्य काय संमेलनाचा अध्यक्ष निवडताना भांडणं, मारामाऱ्या, कोर्टात केसेस, काही गरजच नाहीये. या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाहीये. हे सगळं कशासाठी घडतं बरं? आणि ते जे 2 दिवस होतं त्यातनं निष्पन्न काय होतं? आज मगाशी मला असं वाटतं आपण पानवलकर आपणच मगाशी म्हणालात या सगळ्या याच्यामध्ये की ते जे साहित्य संमेलन होतं त्याच्यामध्ये तरुणांना नक्की काय मिळतं, किती गोष्टी मिळतात, हे देखील पाहणं आवश्यक आहे ना. नक्कीच नक्कीच. नाहीतर ती संमेलन नुसती होण्यात काय अर्थ आहे? मी पुन्हा एकदा तुमच्या मुळातल्या सुरुवातीच्या वक्तव्याकडे येतो की केवळ आंदोलनानं मराठीचं भवितव्य उत्तम होऊ शकेल असं वाटतं का? त्यापेक्षा काही अधिक कॉन्क्रीट कामं करण्याची गरज आहे? खूप चांगलं मराठीवरती काम अनेक लोक करत आहेत, परंतु ते एका योग्य व्यासपीठावरती आणून त्याचं अमराठी लोकांना त्याचं महत्व समजून सांगायचं काम, हे मला असं वाटतं आम्ही नक्की करतो आहोत की हे बाकीच्यांना कळलं पाहिजे. लक्षात अर्थातच म्हणजे उदाहरणार्थ आपण जर समजा बघितलं की इथे आज मोबाईल फोन हे सगळीकडे आहेत, प्रत्येक राज्यात आहेत. आपल्याकडेच फक्त हिंदी आणि इंग्रजी होतं मोबाईल फोनवरती. ज्या वेळेला त्यांना दणका दिला, आता आमचा दणका तुम्हाला माहिती आहे कसा असतो, तो अनुभवला नाही पण माहिती. पण तो दणका दिल्यानंतर मोबाईल फोनवरती मराठी सुरू झालं. म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही आमच्या भाषेचा मान का राखत नाही आहात आणि आम्हाला ही गोष्ट तुम्ही करायला का लावतात, हे देखील कळलं पाहिजे. नक्की. आता साधी गोष्ट, जर समजा आपल्या शहरांमध्ये जो गुमास्ता कायदा आहे शहरांचा, बरोबर आहे, महानगरपालिकेचा, की सर्व पाट्या ह्या मराठीत असल्या पाहिजेत. आता याच्यासाठी जर मला आंदोलन करायला लागत असेल, काय उपयोग आहे त्याचा? विधानसभेमध्ये मराठीमध्ये शपथ घेण्याचा आग्रह, अर्थात पाठपुरावा कितपत झाला आणि त्याला यश आलं? जे अमराठी लोक आज आपल्याकडे विधानसभेमध्ये शिरलेत पैशाच्या जोरावरती, आज त्यांनी तिकडे जाऊन मराठीमध्ये शपथ घ्यायला नको? नक्कीच घेतली. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात, तुम्हाला बोलाव्या लागतात आणि मग त्या लोक करणार, याला काय अर्थ आहे? इथून जे मारवाडी आज अनेक जे बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये आहेत ते बंगाली बोलतात, पण इथले मारवाडी आज मुंबईमधले शहरामधले बघितले, आज अनेक आहेत जे मराठी आहेत, मारवाडी उत्तम बोलतात मराठी, परंतु अनेक गुजराती तुम्ही बघितलेत काय त्यांच्या भाषेत बोलतात. बरं, राहतात इथे महाराष्ट्रात राहतात आणि बोलताना म्हणणार आमच्या इथे, आमच्या इथे राहणार, इथे सगळं पैसे कमवणार, इकडे सगळ्या गोष्टी करणार आणि बोलताना सांगणार आमच्या इथे. मला असे अनेक गुजराती माझे मित्र आहेत, विश्वास नाही बसणार की हा गुजराती आहे. इतकं उत्तम मराठी आणि आपलं उत्तम मराठीमध्ये कोटी करणे
हे एखाद्या अमराठी मुलांनी करावी म्हणजे त्याला उत्तम मराठी येतं असं मी समजतो. हो, नक्कीच. तर ते काही ठराविक मूठभर आहेत, परंतु ते बोलताना बोलतात की आपल्याकडे असं नाही हो, ते त्यांच्याकडचं झालं. हे त्यांच्याकडे म्हणजे त्या गुजरात राज्यामध्ये आता इतके जर एकरूप होणार असाल तर मला असं वाटतं तुम्ही माझ्या जवळचेच आहात. नक्की. मला एवढंच सांगायचंय की प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्यावरती आंदोलनाची वेळ का आणताय? काही आवश्यकता नाही या गोष्टींची. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सगळं झाल्यावरती प्रश्न विचारणे आमचेच हो मराठी. हो, की हे कशासाठी केलं, मारून झोडून काय होणार आहे? बरं आम्ही काय थोडी मारायला झोडायला चाललोय. आता पुण्यामधला आज इथला कॉलेजेसचा प्रश्न, तुम्हाला महाराष्ट्रातली मराठी मुलं दिसत नाहीत, त्यांना ऍडमिशन मिळत नाहीत आणि तुम्ही बाहेरच्या राज्यांमधल्या मुलांना तुम्ही खूप मोठ्या किमतीवरती तुम्ही ऍडमिशन देता हो. आणि आमची जागा तुम्ही भरता. काय अर्थ आहे त्याला? म्हणजे आता बघा ना, वीज महाराष्ट्राची, पाणी महाराष्ट्राचं आणि पाटी ही दुसऱ्या भाषेत कसं चालेल? मुद्दे सगळे बरोबर आहेत. तुम्ही हे मांडत असता तेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचून आम्हाला आवडतही असतात. पण या शाळा कॉलेजमधल्या अमराठी लोकांची मराठी लोकांपेक्षा जास्त भरती, इथपासून ते दुकानदारांनी पाट्या न लावणे, याबाबतचा कुठेतरी पाठपुरावा एक राजकीय संघटनेचे दमदार नेते म्हणून कमी पडतो का? नाही, कसं होतं ना या सगळ्या ह्याच्यामध्ये की हे संपूर्ण मराठीपण टिकवणं, हे जरी सुरुवात मी करत असलो, आंदोलन मी करत असलो, तरी मला असं वाटतं ही प्रत्येकाची जबाबदारी नाही आहे का? ना? नक्कीच. असं करून नाही चालणार नाही की तो करतोय करू देत त्याला. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. मला असं वाटतं आता मला परत एकदा मराठी पाट्यांचं आंदोलन महाराष्ट्रात घ्यावं लागणार आहे. करावं लागणार. हो, करावं लागणार आहे. त्यांना असं वाटलं सगळे झोपलेत परत. माझ्या काही प्रश्नांकडे जाण्यापूर्वी इथे आयोजकांनी महाराष्ट्र टाइम्सने आपल्याला आवाहन करून आपल्याकडनं काही प्रश्न आले, त्यातले एक 2-3 मध्ये घेतो आणि पुन्हा माझ्या प्रश्नाकडे जातो. सुनील चव्हाणांनी विचारलं आहे की राजसाहेब, तुम्ही उत्तम वाचक आहात, सतत पुस्तकं विकत घेऊन वाचत असता, अलीकडे वाचलेलं अगदी ताजं असं सर्वोत्तम पुस्तक कुठलं? मी आता बोललो, मी टाटानंच वाचायला मला मिळालं. मला अनेकदा मी पुस्तकं विकत ज्याला घ्यायला जातो तू त्याला अनेक लोक येतात, पुस्तकं घेऊन येतात माझ्याकडे, साहेब सही द्या ना. मला मोह आवरत नाही सप्रेम भेट लिहायचा. जरी त्यांनी विकत घेतलं असतं तरी आपल्याला लिहायला काय जातंय? अवधूत जाधव यांचा प्रश्न आहे की मोदींचं कौतुक करणारे राज ठाकरे आणि मोदींवर टीका करणारे राज ठाकरे, हा प्रवास इतक्या झटकन कसा झाला? इतक्या झटक्यात भ्रमनिराश झाला. कशा अर्थाने? तुम्ही तर गुजरात पाहायला पण गेलेला होतात. सांगतो मी गुजरात पाहायला जाण्याचं एकमेव कारण म्हणजे रतन टाटांनी केलेली गुजरातची स्तुती. हो. आणि त्यावेळेला ज्यावेळेला रतन टाटांनी की बाबा रतन टाटा सारखी व्यक्ती बोलते, आपण बघितलं पाहिजे, आणि म्हणून मी गुजरात बघायला गेलो. माझ्या समोर जे चित्र उभं केलं गेलं ते, आणि परत आल्यानंतर गेल्या 2-3 वर्षामध्ये मला कळत असलेलं वास्तव, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे आज अनेक इंडस्ट्रीज, तिकडची एक मोठी गाडीची इंडस्ट्री, कुठची गाडीची इंडस्ट्री आता परत आली गुजरातमध्ये, जनरल मोटर्स ही गुजरातमधली कंपनी बंद करून महाराष्ट्रात आली. हो. मग जो इंडस्ट्रीचा जो फ्लो होता किंवा इंडस्ट्री जे सुरुवातीला म्हणत होते, म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही ते कॅम्पेन केलं आणि कॅम्पेन करून ते आम्हाला दाखवलं. त्या कॅम्पेनची आम्हाला भुरळ पडली. सत्य ज्यावेळेला कळलं त्यावेळेला मी बोलणारच. मग तुम्ही जे व्हायब्रंट गुजरात म्हणून जे दाखवलं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की इतक्या करोड रुपयाचे एमओयू झाले आणि इंडस्ट्री कुठे गेली? तुम्ही ज्या प्रकारची गोष्ट म्हणून फुलवून सुरुवातीला जी सांगितली ते काही आज दिसत नाहीये. माझं असं अजिबात म्हणणं नाही की आज तुम्ही लगेच काही गोष्टी निर्माण व्हायला सुरुवात झाली पाहिजे, पण बेसिक एक तुम्हीच सांगितलं 100 दिवसात अच्छे दिन येतील. बरोबर आहे? आज किती दिवस, म्हणजे आता मला असं वाटतं 200-250 दिवस व्हायला आले. बरोबर, जास्त. जे तुम्ही सांगितलं त्याच्यावरती लोकांनी पण विश्वास ठेवला. तुम्हाला वेळ पण आम्ही द्यायला तयार आहोत, प्रश्न तो नाहीये. परंतु त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या प्रकारचं आता हे मेक इन इंडिया झालं, आता त्याकडे येणार होतो की स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया याच्याबद्दल. नाही, मेक इन इंडिया तुम्हाला जर इंडस्ट्री आणायची असेल, भारतामध्ये इंडस्ट्री आणायची असेल, तर तुम्ही, मला असं वाटतं उद्योगपतींना तुम्ही बोलवून घेतलं पाहिजे. उद्योगपतींना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. भारतातल्या उद्योगपतींना, मग ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधले असतील, याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांचे जे त्रास आहेत ते कमी केले पाहिजेत.
किंबहुना ह्याची वाढ होण्यासाठी म्हणून तुम्ही एक वेळ त्यांचे टॅक्स पण थोडे बहुत कमी केले तरी चालतील, परंतु ते तुम्हाला हे अख्खं मेक इन इंडिया उभं करायची गरज नाहीये. कोणाला दाखवताय तुम्ही? हा केवळ दिखावा आहे असं वाटतंय? नाही नाही, आता मला साधी गोष्ट, आता मध्यंतरी तर ते भारतात राहतच नव्हते, बराच काळ परदेशात बाहेरच असायचे. आताही मला असं वाटतं बऱ्याच बाहेरच असतात ते. ठीक आहे, बाहेर जवाहरलाल नेहरूंपासून अनेक जण बाहेर गेले, परंतु ज्या गोष्टी आपल्याकडे आल्या, जे काही तंत्रज्ञान आलं, आम्हाला समजलं तरी की काय येतंय नेमकं. तुम्ही फक्त चर्चा करताय, तुम्ही तिकडे बोलताय, आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारच्या गोष्टी इथे यायला पाहिजेत, एक हलका एक वारा जरी येऊन गेला आम्हाला, तरी आम्हाला कळेल की बाबा काहीतरी येतंय, काहीतरी होतंय. कोणत्या गोष्टी दिसत? या ठिकाणी खरं मला माझी अशी अजिबात अपेक्षा नाही कुठच्याही कोणाहीकडनं की ज्याच्या हातामध्ये सरकार आलं की त्यांनी चमत्कार घडवावा आणि ताबडतोब काहीतरी दिसावं. पण ते दिसणार आहे याची जर एक चाहूल जरी आम्हाला लागली किंवा मिळाली, तरी मला असं वाटतं ती उत्तम गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी इव्हेंट करायची आवश्यकता नाहीये. काम करा चांगलं. मला तर मध्यंतरी एकाने फार छान सांगितलं की म्हणे एकदा मध्यंतरी नरेंद्र मोदी म्हणे लोकसभेमध्ये आले आणि खुर्चीवरती बसले आणि असं असं काहीतरी करत होते, तर दुसरं बोलला नाही, सीट बेल्ट शोधतात म्हणे. इतकी फिरायची सवय लागली होती, लोकसभेमध्ये पण सीट बेल्ट शोधत होते. आज खरं तर सुरुवातीला मी बोललो त्यावेळेला संगीत, साहित्य, नाट्य, सांस्कृतिक जगत याविषयी ते मुख्यत्वे. एकच मिनिट, मी थोडासा मगाचा विषय जरा पूर्ण करतो. ओके. ज्याच्यातनं सुरुवात झाली. आज तेच रतन टाटा सांगतायत की तुमच्या बोलण्यात आणि कृती करण्यात जर तफावत असेल तर हे धोकादायक आहे. म्हणजे ज्या रतन टाटांच्या बोलण्यावरनं मी गुजरात बघायला गेलो, तेच रतन टाटा जर आज त्याच व्यक्तीबद्दल आणि त्याच सरकारबद्दल जर म्हणत असतील की तुमच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये जर तफावत आहे, तर मला असं वाटतं हा विचार करण्यासारख्या गोष्ट आहे. 100%. सुरुवातीला असा विचार होता की आज या साहित्य संगीत मैफिलीच्या अनुषंगाने या विषयाशी संबंधित सांस्कृतिक गप्पा माराव्यात. पण ज्या अर्थी महाराष्ट्र टाइम्सनी आपल्याकडनं आलेल्या प्रश्नातले राजकीय प्रश्न इथे परवानगी देऊन पाठवलेत, तेव्हा मी माझ्या मनातले 1-2 प्रश्न त्यांना विचारू इच्छितो, कारण आपल्यालाही ते आवडत असतीलच अशी मला खात्री आहे. त्यातला एक भाग म्हणजे तुमच्या बहुतांशी चळवळी, आंदोलनं ही खूप गाजावाजा करत होतात आणि नंतर ती मध्येच तो प्रश्न पूर्ण तडीला नेण्यापूर्वी थांबतात. तर यामुळे तुमच्याविषयी मनपूर्वक प्रेम असलेल्या तरुण मंडळींना सुद्धा ही धरसोड वृत्ती असं वाटतं. कशामुळे होतं? मला असं वाटतं हे आपण काही वर्तमानपत्रातले पत्रकार आणि काही राजकीय पक्षांची लोक यांनी पसरवलेलं ही गोष्ट आहे. मला एक आंदोलन मला तुम्ही दाखवा की ज्याच्यामध्ये मी धरलंय आणि सोडलंय. टोल माझ्यामुळेच ते बंद झाले. बंद कुठे झाले? अनेक जे बंद झाले, मी जर आवाज उठवला नसता, त्याच्याबद्दल आंदोलन झाली नसती, तर टोल या विषयावरती कोणताही राजकीय पक्ष कधीही काही बोलला नसता. तेवढं क्रेडिट नक्कीच द्यायला पाहिजे. कोणीही बोललं नसतं. जे टोल जे फोडले गेले आणि तो टोलचा विषय ज्या वेळेला ऐरणीवरती संपूर्ण आणला गेला, तुम्हाला हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच श्रेय द्यावं लागेल. त्याच्यामुळेच ते बंद झाले. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, माझ्या हातात सरकार नाहीये, परंतु आज महाराष्ट्रामध्ये असलेले इतके असंख्य, तुम्हाला नाक्या एक 10-10 किलोमीटरवरती तुम्हाला टोल जे दिसायचे आणि जी लुटमार चालू होती, किती टोल बंद झाले? बऱ्यापैकी झाले. मग ते बंद कोणामुळे झाले? पण महत्वाचे सगळे राहिलेले आहेत ना, मुख्य पुणे मुंबई. मी परत तेच सांगतो तुम्हाला, 2 गोष्टी आहेत. माझी सुरुवातीपासूनची जर तुम्ही नीट भूमिका बघितलीत, काय भूमिका ऐकतच नाहीत आपल्याकडे. नाही, आम्ही पाहतो. माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे जगभर टोल चालतात. आत्ता जे नितीन गडकरी आणतायत तेच मी माझ्या जाहीर सभेमध्ये बोललो होतो अनेकदा, की तुम्हाला एखादी गोष्ट करत असताना जगभर टोल हे असतात, बरोबर? पण कुठच्याही टोलवरती जगभर कॅश घेतली जात नाही. तुम्ही मुळात पहिली कॅश बंद करा. आणि जे सरकारचं काम आहे ते तुम्ही खाजगी कंपनीला कशासाठी देतात? जर तुम्हाला टोल मिळणार असेल तर त्याचा सरकारला फायदा किती आणि त्या कंपनीला फायदा किती? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.